नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कविता तातेड, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ आपल्या सर्वांचे सत्यशोधक समाज आणि समाज सुधारणा या विषयावरील उद्बोधन वर्गात स्वागत करते. 19व्या शतकातील भारताच्या समाजक्रांतीचे जनक, एक श्रेष्ठ समाजसुधारक व समाजचिंतक म्हणून ज्योतिराव फुले ओळखले जातात. आधुनिक काळातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे विशेषतः महाराष्ट्रातील चळवळीचे ते आद्य प्रवर्तक होय. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री पंडित, आगरकर या समाजसुधारकांच्या श्रेणीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्थान निश्चितपणे वेगळे आहे. भारतातील परंपरागत समाजव्यवस्थेविरुद्ध आणि समाजव्यवस्थेतील परंपराविरुद्ध विद्रोह करून उठणारे पहिले व्यक्तिमत्व म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा निर्देश करावा लागेल. उक्ती आणि कृती यांच्यामध्ये एक वाक्यता असलेल्या समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुलेवर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा जबरदस्त प्रभाव होता. 19व्या शतकात महाराष्ट्रातील बहुजन समाज अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत होता. त्याची चोही बाजूने कोंडी झाली होती. इंग्रजी सत्तेच्या स्थापनेनंतर भारतात परिवर्तनाला चालना मिळाली असली तरी त्याचा लाभ प्रामुख्याने समाजातील वरिष्ठ वर्गालाच झाला होता. बहुजन समाजाची स्थिती पूर्वीप्रमाणेच दयनीय राहिलेली होती. अशा बहुजन समाजाला जागृत करून त्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्याची शिकवण महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेली आहे. चिमणाबाईच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होते. चैत्र शुक्ल 15 शके 1749 बुधवार तारीख 11/4/1827 रोजी त्यांचा जन्म झाला आणि ज्योतिराव गोविंदराव फुले या नावाने ते पुढे सुपरिचित झाले. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक म्हणून ओळख असणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेटीबा फुले आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. गोविंदराव फुलेंच्या पत्नींचा म्हणजे चिमणाबाईंचा 25 डिसेंबर 1827 रोजी मृत्यू झाला. परंतु त्यांनी दुसरे लग्न न करता सगुणाबाईची नेमणूक केली. महात्मा ज्योतिराव फुले यांना सगुणाबाईने पोटाच्या लेकरासारखे सांभाळ केले. आपला मुलगा खूप शिकावा आणि समाजात वरच्या पदावर पोचावे असे गोविंदराव फुले यांना वाटत होते. परंतु परिस्थितीचा प्रभाव म्हणा की 4 वर्षानंतर म्हणजे जेव्हा शिक्षण घेत होते त्यांच्या शिक्षणात त्या खंड पडला आणि आपल्या घरच्या बागेत ते काम करू लागले. मानवी जीवन जसे संघर्षाने भरलेले असते तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांना बालपणापासून संघर्ष करावा लागलेला दिसून येतो. महात्मा ज्योतिराव फुले यांची चिंतनशीलता व बुद्धिकौशल्य पाहून त्यांच्या बागेशेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुन्शी आणि मिस्टर लेजेंट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्याबद्दल त्यांच्या वडिलांकडे आग्रह केला. परंतु गोविंदराव फुले यांनाही असं वाटत होतं की आपल्या मुलाने शिकावे आणि त्यासाठी आपल्या मुलाला त्यांनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत पाठवले. इंग्रजी शिक्षण ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना होय. महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्वभाव प्रेमळ, मनमिळावू व दिलदार असल्यामुळे ते शाळेत सर्वांचे आवडते बनले. शाळेतील अभ्यासात व शारीरिक शिक्षणात त्यांनी प्रावीण्य मिळवले. स्वतःच्या कुटुंबापुरते विचार न करता मानवसेवा हेच ध्येय ठेवून हे बालपणातच प्रकर्षाने प्रगती करू लागले. विशेष म्हणजे त्यांच्या बालपणामध्ये त्यांना मानवी कर्तृत्व व मानवी हक्क यांची जाणीव झालेली आपल्याला दिसून येत होते. भावी काळातील कष्टमय जीवनासाठी आणि स्वतःच्या मान ध्येय सिद्धीसाठी आपले शारीरिक सामर्थ्य तितकेच कणखर व खणखणीत असणे आवश्यक आहे हे जाणून ते विविध प्रकारांचे मर्दानी खेळ खेळत. तलवार, दांडपट्टा, निशाणबाजी यात ते चांगलेच तरबेज झालेले होते. आणि विशेष म्हणजे सैनिकी शिक्षणासाठी त्यांना लहुजी बुवा हे एक आदर्श गुरुजी सापडलेले होते. इंग्रजी शाळेत शिक्षण सोबत असलेला मित्रपरिवार बायबलापासून ते थॉमस पेनच्या राईट ऑफ मॅन या क्रांतिकारक ग्रंथापर्यंत आणि इंग्रजी साहित्याचा व्यासंग करण्याची गोडी त्यांना लागली. विद्यार्थी असताना आमची हिंदू धर्मावरील श्रद्धा उडवून ख्रिस्ती धर्माकडे वळली. पण प्रत्येक धर्माची काही तत्वे असतात आणि त्या दृष्टिकोनातून हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म या दोन्ही धर्मांचा त्यांनी चांगल्या प्रमाणे अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. चरित्रकार धनंजय कीर म्हणतात, अमेरिकेत स्वातंत्र्याच्या चळवळीपासून महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतलेली स्फूर्ती प्रबळ होती.
त्यांच्या रक्तात सळसळत होती. मानवी समता, स्वातंत्र्य, हक्क यांचे ते कैवारी बनलेले आपल्याला दिसतात. जॉर्ज वॉशिंग्टन, छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट यांच्या चरित्रांचा त्यांनी अभ्यास केला. मार्टिन ल्युथर यांच्या जीवनापासून त्यांनी ती स्फूर्ती घेतली आणि त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली आपल्याला दिसून येते. विशेषतः बहुजन समाजाकडून महात्मा ही पदवी मिळवणारे महात्मा फुले हे भारतीय समाज सुधारणेच्या क्षेत्रातील पहिले ऐतिहासिक व्यक्तिमत्व आणि महापुरुष आहे. गोवर्धन पारीख यांच्या मते 19व्या शतकातील विचारवंतात अग्रपूजेचा मान ज्योतिरावांना द्यावा लागेल. बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटले होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध कबीर यांच्यासोबत महात्मा फुले यांना आपले गुरु मानलेले होते. माधवराव बागल यांच्या मते कार्ल मार्क्सच्या अगोदर समतेची दृष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्राला दिलेली आपल्याला दिसून येते. सातारा जिल्ह्यातील कटगुण ही त्यांच्या पूर्वजांची मायभूमी होती. पुण्याच्या फुल्यांच्या व्यवसायात नावलौकिक मिळवल्याने त्यांच्या कुटुंबाला फुले हे नाव पडले आणि हळूहळू महात्मा फुले यांना त्या कालखंडामध्ये समाजकार्याची आवड निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही आवड निर्माण होण्याचे कारण काय, तर लहानपणापासून कष्टकऱ्यांच्या हलाखीची स्थिती त्यांनी पाहिलेली आपल्याला दिसून येते. ख्रिस्तप्रणित मानवतावादाची त्यांना ओळख झालेली होती. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत शूद्र म्हणून त्यांची हेटाळणी केली गेलेली होती आणि विशेषतः साहित्यिक विचारांमुळे त्यांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विपुल ग्रंथ निर्मिती केली. त्यांचे सर्व ग्रंथ एकत्रितपणे महात्मा फुले समग्र वाङ्मय या शीर्षकाखाली महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आपल्याला दिसून येतात. त्यांनी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ यांचा उल्लेख आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार भाग 1-2, सत्यशोधक समाजसोक्त, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, अखंडादी काव्यरचना, मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी, तृतीय रत्न हे नाटक, इशारा आणि सर्वात महत्त्वाचं 1882मध्ये हंटर कमिशनला सादर केलेले निवेदन. या सर्व ग्रंथसंपदेवरून आपल्याला त्यांच्या जीवनकार्याची, त्यांच्या विचारांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक आंदोलन व त्यांची भूमिका यांचा विचार करताना आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय समाजाबद्दल त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो आणि भारताची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या नैतिकतेचाही त्यांनी विचार केलेला दिसून येतो. ते म्हणतात, मी सुशिक्षित आहे, चांगले काय वाईट काय हे मला समजते. मला धर्मामध्ये भेद करायचा नाही, कारण धर्माची शिकवण कोणालाही मतभेद करा असं शिकवत नाही. प्रत्येक धर्माचा खरा तत्व मानवता हाच आहे, हे त्यांनी महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलेला आपल्याला दिसून येतो. या पलीकडे ते म्हणतात, वेद हे ईश्वर निर्मित नसून ते मानव निर्मित आहे, म्हणून त्यांनी मनुस्मृतीसारखे ग्रंथ आणि पुराणांचा नकार दिलेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजी राज्य स्थापनेबरोबर हिंदुस्थानास पाश्चात्य संस्कृतीचा व पाश्चात्य सुधारणेच्या प्रारंभाला सुरुवात झाली. दळणवळण, त्यानंतर व्यापार, यामुळे हिंदुस्थानचा आर्थिक राजकीय संबंध वाढला आणि त्याच्यामुळे सांस्कृतिक सुधारणा घडून आली असे त्यांचे मत असल्याचे आपल्याला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे आद्यजनक मानले जातात. हे आद्यजनक मानण्याचं कारण काय, तर धनंजय कीर म्हणतात की 17 फेब्रुवारी 1852 रोजी जेव्हा परीक्षा घेण्यात आली प्रकटपणे, त्या परीक्षेमध्ये एका सुभाषिताचा उल्लेख करून ब्राऊन नावाचे न्यायाधीश त्यावेळी म्हणाले, जर स्त्रियांनी शिक्षण घेतले तर घरातील सुख आणि उपयुक्तता यांची वृद्धी होईल. देशातील निदान काही लोक तरी योग्य दिशेने विचार करीत असतील आणि करीत आहे, हे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या प्रसाराबद्दल काढलेले उद्गार होते. म्हणजेच ब्रिटिश सरकारने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या ऐतिहासिक कामाचे मोल जाणून त्यांचा
जाहीर गौरव केलेला आहे. 10 नोव्हेंबर 1852 रोजी विश्राम बागेच्या वाड्यातील एका समारंभात त्यांना शाल देऊन सन्मान अर्पण करण्यात आला. स्त्री शिक्षणाबद्दलची त्यांची ही भूमिका या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे की ज्या कालखंडामध्ये स्त्रियांचं कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं, त्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. एखाद्या विचारांचा पुरस्कार करणे इथपर्यंत ठीक आहे, पण ते विचार अंमलात आणण्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा करणे, त्यासाठी संघर्ष करणे आणि आपला हेतू बहुजन समाजाला पटवून देणे हे सर्वात महत्त्वाचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळात केलेले आहे. महात्मा फुले यांनी केलेले सामाजिक कार्य कोणते, असा जर आपल्याला मुद्दा मांडायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा की स्त्रियांची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी इसवी सन 1848 पुण्याला मुलीची पहिली शाळा काढली. त्यानंतर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलांसाठी त्यांनी पुण्यामध्ये एकूण 3 शाळा काढल्या. स्वतःच्या मालकीची विहीर अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी मोकळी करून दिली. विधवा स्त्रियांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह चालवले. विधवा स्त्रियांचे लग्न लावून दिले. बालविवाह, बहुपत्नीत्वाची प्रथा, सती प्रथा यावर त्यांनी कठोर टीका केली. समुद्र पर्यटन केल्याने धर्म बुडतो या कल्पनेवर त्यांनी टीका केली. परदेश गमन न केल्यामुळे पाश्चात्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल, उद्योग, व्यापार यांची आपल्याला ओळख झाली नाही, आपण मागासलेले राहिलो, हा मुद्दा त्यांनी पटवून दिला. विधवा स्त्रियांचे केशवपन करू नये असा प्रसार करून मुंबईला न्हाव्यांच्या परिषदेत केशवपन न करण्याचा ठराव त्यांनी पास करून घेतला. मद्यपानाला विरोध दर्शविणारे पत्र पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाकडे पाठवले. त्या मद्यपानामुळे लोकांचा नैतिक अधपात होतो आणि सर्वनाश होतो सामाजिक जीवनामध्ये, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर त्यांनी भिक्षुकशाही, नोकरशाही आणि सावकारशाही यांच्यावर कठोर हल्ला केला व या 3 घटकांकडून शूद्र व अतिशूद्रांचे शोषण कसे होते याची अतिशय विस्तृत मीमांसा त्यांनी आपल्या लेखनात केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न होते हे प्रश्न त्यांनी सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की भारतात 19व्या शतकात समाज प्रबोधनाचे युग सुरू झाले व त्याचा परिणाम व्यक्ती स्वातंत्र्य, मानवतावाद, वैज्ञानिकता, सामाजिक व धार्मिक दास्यातून मुक्ततेचा विचार, लोकशाही संकल्पना बळकट होण्यासाठी झालेला आपल्याला दिसून येतो. सर्व मानव प्राणी एकाच ईश्वराची लेकरे आहेत. आपल्या देशातील करोड देश बांधव अतिशय वाईट जीवन जगत आहे, त्यांना मानवी स्वातंत्र्याची कल्पना नाही, ही बाब महात्मा ज्योतिराव फुले यांना एकूण परिस्थिती पाहून कळून चुकलेली आपल्याला दिसून येते. अस्पृश्यता हा समाजावरील फार मोठा कलंक आहे. माणसाचाच माणसाला विटाळ होतो. माणसाला माणूस मानण्यात माणुसकी किंवा माणुसकी स्वीकारण्याचा जर माणसाने मान्यता दिली नाही तर त्याला माणूस म्हणता येईल का, असा प्रश्न त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. वास्तविक त्या कालखंडामध्ये सामाजिक विषमता फार मोठ्या प्रमाणावर होती. ही सामाजिक विषमता त्यांनी दूर करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येते. जाती भेद आणि जाती व्यवस्था याबाबतही त्यांची भूमिका परखड होती. हिंदू समाजाचे खास वैशिष्ट्य प्रामुख्याने त्याला आधारभूत असणाऱ्या जाती संस्थेत आहे. या समाजातील प्रत्येक मनुष्याचा दर्जा, हक्क, कर्तव्य, आचारधर्म यावरून या सर्वांचा निकष जाती हाच होता. जातीतून बहिष्कृत माणसाला समाजामध्ये स्थान मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे जनसामान्यांच्या मनात व्यापक भीती होती की जर काही वेगळे काम केले तर मला जातीबाहेर काढल्या जाईल. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की जाती व्यवस्थेची निर्मिती काही उच्चभ्रू लोकांनी आपले सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व टिकवण्यासाठी केलेले आहेत. आणि म्हणून जोपर्यंत मनुष्याला मनुष्य म्हणून समजले जाणार नाही तोपर्यंत ही जाती व्यवस्था कायम राहणार नाही, कायम नष्ट होणार नाही, ही भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की समाजाची सामाजिक समता निर्माण करण्यासाठी जाती संस्था पूर्णपणे नाकारल्या गेली पाहिजे, हे त्यांचे मत असल्याचे आपल्याला दिसून येते.
विशेष म्हणजे 1882मध्ये हंटर कमिशनला त्यांनी एक निवेदन सादर केले आणि त्यात त्यांनी खालील सूचना ब्रिटिश सरकारला केलेल्या आपल्याला दिसतात. या सूचना कोणत्या होत्या की प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, शूद्र व अतिशूद्र वर्गातील विद्यार्थी शिकावेत म्हणून सरकारने त्यांच्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक संस्था काढाव्यात, शिक्षकांचे वेतन वाढवावे, शिक्षक प्रशिक्षित असावे आणि ते शेतकरी वर्गातील असावे, अभ्यासक्रमात लेखन, वाचन, इतिहास, भूगोल, व्याकरण, नीती, हिशोब, आरोग्य यांचा समावेश असावा. प्राथमिक शाळांची तपासणी दर 3 महिन्याला होणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी निम्मा निधी शिक्षणावर खर्च करावा. सर्व पातळ्यावरची शिक्षण यंत्रणा सरकारी नियंत्रणाखाली आणावी. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणावर भर द्यावा. केंद्रीय व प्रांतीय निधीतून शाळांना अनुदान मिळावे. म्हणजे या शाळांमधून मिळणारे शिक्षण हे सर्वांना समान मिळावे, ही एक भूमिका त्यांनी हंटर कमिशन समोर मांडलेली आपल्याला दिसून येते. त्याशिवाय पुनर्विवाह आणि अनाथ बालकाश्रम याबाबतची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलेलं आहे की समाजामध्ये स्त्रियांना जर आपण सन्मानाने वागवले, बरोबरीने वागवले तरच हे जे प्रश्न आहे ते प्रश्न सुटू शकतात. विधवा स्त्रियांच्या केशवपनाचा प्रश्न सावित्री आईनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहाय्याने मार्गी लावला. केशवपनाची प्रथा किती वाईट आहे आणि भयंकर आहे हे नाभिक समाजाला पटवून देण्यात ते यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1864 साली पुण्यात गोखलेंच्या बागेत शेणवी जातीत रघुनाथ जनार्दन व नर्मदा या दोघात पहिला पुनर्विवाह घडवून आणला. इसवी सन 1863च्या सुमारास आपल्या घराशेजारी स्वतःच्या खर्चाने त्यांनी एक वाडा बांधला आणि विधवा बायांनी गुप्त रीतीने येऊन बाळांत होऊन तिथे मूल ठेवून जावे अशी व्यवस्था केली. विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापित केल्यामुळे अनेक बालक दगावण्यापासून बचावलेले आपल्याला दिसून येते. तर सामाजिक सुधारणा करण्याची जाणीव असणे हा भाग वेगळा आणि ती जाणीव ठेवून त्यासाठी काम करणे या दृष्टिकोनातून महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य भारतीय इतिहासात समाजव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाऊ शकतात. 4 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची पुणे येथे स्थापना केली. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील ही पहिली महत्त्वाची घटना आहे. मराठी प्रदेशात ग्रामीण व अज्ञानी जनतेपर्यंत पोहोचवलेली ही पहिलीच चळवळ होती आणि सत्यशोधक समाजाची जी तत्त्वे आहेत ती तत्त्वे 1911मध्ये पुण्याला जे पहिले अधिवेशन भरले होते त्यामध्ये मांडल्या गेलेली आपल्याला दिसतात. त्यामधला पहिला मुद्दा होता सर्व माणसे एकाच देवाची लेकरे आहेत. दुसरा, आईला किंवा वडिलांना भेटण्यासाठी जसं मध्यस्थांची गरज नाही त्याप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यासाठी पुरोहित किंवा गुरुची गरज नाही. मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नाही तर गुणाने श्रेष्ठ ठरतो. कोणताही ग्रंथ प्रमाण किंवा ईश्वर निर्मित नाही. ही तत्वे आपल्याला दाखवतात की प्रत्येक समाजाने समानता, सदाचार, मानवता, बंधुभाव, समता यांचं पालन करावं. सत्यशोधक समाजाच्या आपल्या अनुयायांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिलेला होता. वीरा शिंदे यांच्या मते हे पुस्तक सत्यशोधक समाजाचे आधारभूत ग्रंथ होते. हे ग्रंथ फुले यांचे विचार आणि चळवळ यांची दिशा ठरवण्यात अतिशय उपयुक्त ठरू शकतात. या ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात? ईश्वर एकच आहे, तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकारी आहे. त्याने प्राणीमात्रांच्या उपभोगासाठी विविध घटक निर्माण केलेले आहेत. एक ईश्वर एक धर्म या तत्वांचा फुले यांनी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. ते म्हणतात, मानवाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक ज्योती म्हणे. कोणास न पिढी कमावले खाई, सर्वा सुखा देई आनंदात. खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. ज्योतिराव फुले पुढे म्हणतात, दगड किंवा धातूच्या मूर्तीची पूजा करणे हा ईश्वर साधनेचा मार्ग असूच शकत नाही. परमेश्वराची विविध रूपे कल्पून भजन, पूजन, कीर्तन करू नये. त्यानंतर ते पुढे म्हणतात की ईश्वर हा सर्वार्थाने परिपूर्ण आहे, त्याला कशाचीही गरज नाही. सर्व माणसे ही परमेश्वराची लेकरे आहेत.
माणूस जेव्हा दैव, नशीब, ब्रह्मलिखित, पूर्वसंचित या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपोआपच ईश्वरापासून दूर जातो. नवस सायास, मंत्रतंत्र, व्रतवैकल्ये, स्वर्ग नरक, जप तप या गोष्टीला सत्यशोधक समाजाचा विरोध होता. ग्रह, शास्त्रे, नक्षत्रे, राशी, ज्योतिषशास्त्र यावरही त्यांचा विश्वास नव्हता. विशेष म्हणजे सर्व धर्मग्रंथ हे मानवनिर्मित असल्यामुळे त्या धर्मग्रंथांचे परखडपणे चिकित्सक मूल्यमापन करण्याची गरज असल्याचे मतसुद्धा त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सत्यशोधक समाजाची स्थापना करून महात्मा ज्योतिबा फुले यांना काय साध्य करायचे होते, तर बहुजन समाजातील लोकांना जे उच्च वर्णीय लोकांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरीमध्ये पडलेले होते त्यांना त्या गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागचे प्रमुख उद्दिष्ट होते. या समाजाचे सभासदत्व सर्व जातीसाठी त्यांनी खुले ठेवले होते आणि सत्यशोधक समाजाची शाखा जेथे होती तेथे दर रविवारी बैठक होऊन त्यामध्ये विविध सामाजिक विषयांवर चर्चा होत असे. त्यामध्ये कमी खर्चात लग्न लावणे, सक्तीचे व मोफत शिक्षण देणे, दारूबंदीचा प्रसार करणे, सामाजिक अंधश्रद्धापासून लोकांना मुक्त करणे, जातीभेद, वर्णव्यवस्था, मूर्तीपूजा याविरुद्ध समाजाचे मतपरिवर्तन करणे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की समाजाची दशा आणि दिशा काय असावी याबद्दलच्या त्यांच्या एक स्पष्ट कल्पना होत्या आणि त्या कल्पना नुसत्या आपल्यापुरत्या मर्यादित न ठेवता किंवा लेखनामध्ये न मांडता महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासमोर आणण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेला आम्हाला दिसून येतो. महात्मा फुले यांच्या धर्मविचारांमध्ये सत्याला महत्त्वाचे स्थान होते. सत्य सर्वाचे आधी घर, सर्व धर्माचे माहेर अशी त्यांची धारणा होती. सत्याला अनुसरून वागणारी व्यक्ती सुखी होते असे सांगून जगी सर्व सुखी कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे हा श्लोक लिहिणाऱ्या समर्थ रामदासांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः सार्वजनिक सत्यवर्तनी कोणास म्हणावे या संबंधी फुले यांनी 33 नियम सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक यामध्ये सांगितलेले आहे. त्यापैकी काही नियम आपण पुढील प्रमाणे अभ्यासू शकतो की स्त्री पुरुष हे जन्मतः समान व स्वतंत्र मानावेत. त्यानंतर ईश्वराला मान द्यावा मात्र त्याची मूर्तीपूजा करू नये. परस्परांशी मानवाने बंधुभावाने आचरण करावे. प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य व मत स्वातंत्र्य आहे. अफू, भांग, मद्य वगैरे मादक पदार्थाचे सेवन करू नये. असत्य बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. धर्माचे ग्रंथ, धर्माची पुस्तके सर्वांसाठी खुले असावे. पिढीचा श्रेष्ठत्व किंवा जाती व्यवस्थेचे वर्चस्व मान्य करू नये. प्रत्येकाला विद्या शिकविताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. अपंग, अनाथ लोकांना संरक्षण द्यावे, दानधर्म करावा. आपले पोट भरण्यासाठी अज्ञानी जनतेमध्ये कलह माजू नये आणि दासप्रथेचा विरोध करावा. या सर्व वैशिष्ट्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक समतेतून विश्वबंधुत्वाची कल्पना मांडलेली आहे. त्यांच्या मते गाव, प्रांत, देश किंवा धर्म यांच्या पलीकडे पाहण्याची वृत्ती लोकांमध्ये यायला पाहिजे. सर्व स्त्री पुरुषांनी या पृथ्वीवर आपले एकच कुटुंब समजून एकमताने एकमेकांशी सत्यवर्तन करावे असे ते म्हणतात. म्हणजेच फुले यांनी सर्वसमावेशक अशा उदारमतवादी कुटुंबाचे चित्र रेखाटलेले आहे. कोणी कोणाच्या धर्माचा द्वेष करू नये, सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे असे ते म्हणते. रक्तपिपासू धर्मांधतेचा त्यांनी धिक्कार केलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांचे विचार त्या कालखंडामध्ये अतिशय क्रांतिकारी ठरलेले आपल्याला दिसून येतात. सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात की शिक्षणाअभावी बहुजन समाजाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. भारतीय समाज हा मानसिक व सामाजिक गुलामगिरीच्या बेड्यात अडकलेला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण प्राप्त करून घेणे आहे हे त्यांना म्हणायचे होते. खरं म्हणजे भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात ब्रिटिश काळापासून झाली. या शिक्षणातून भारतीयांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना अधिक स्पष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे महात्मा फुले यांनी पाश्चात्य शिक्षणाला समर्थन केलेले आपल्याला दिसून येते. हिंदू शास्त्रांच्या मते त्या काळामध्ये स्त्रिया आणि शूद्र यांना विद्येचा अधिकार नव्हता. मात्र
महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा विचार नाकारून स्त्री शिक्षण आणि कनिष्ठ वर्गाला शिक्षणाची दारे मोकळी केली आणि म्हणून अखिल भारतामध्ये समाजसुधारक स्त्री शिक्षणाचे कैवारी म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झालेले आपल्याला लक्षात येते. विशेष म्हणजे मुलींसाठी पहिले वाचनालय काढण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. महात्मा ज्योतिराव फुले हे यशस्वी शिक्षक होते. त्यांनी अभ्यासक्रम तयार केला, अभ्यासक्रमपूरक उपक्रम तयार केले आणि राबवले. शिक्षणातून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन तयार व्हावा, सत्सद विवेक वाढवावा, उपलब्ध ज्ञान विज्ञान मनुष्यबळ यांची सांगड घातली जावी, हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन होता. तो त्यांनी आपल्या कृतीतून अंमलात आणलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः त्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाविषयक सुद्धा स्पष्ट भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येतात. ते म्हणतात, अविद्या ही अनर्थकारी आहे. मती, नीती, गती आणि वित्त यांच्या पतनाला ही अविद्या कारणीभूत आहे आणि म्हणून हिंदुस्थानातील उपेक्षित वर्गांच्या वर्तमान आणि भविष्याविषयीची चिंता व्यक्त करताना खऱ्या ज्ञानवंचितांना सज्ञान करणे म्हणजे त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षमता वाढविणे होय असे ते म्हणत असत. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाला विशेष महत्त्व दिलेले आम्हाला दिसून येतात. त्यांनी शूद्र व अतिशूद्र समाजातील लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आपल्याला दिसून येते. पण त्याचसोबत त्यांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे आणि सर्वांना दिले जावे, ते मोफत असावे, हा सुद्धा त्यांनी महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच त्यांच्या कालखंडामध्ये इंग्रज सरकारने प्राथमिक शिक्षणावर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतं. माध्यमिक शाळाविषयी त्यांचे मत होते की माध्यमिक शाळेमध्ये जर शिक्षणाचा दर्जा चांगला राहिला तर जनतेच्या कल्पना विकसित होतात. 1857मध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे विद्यापीठे स्थापन झाली. त्याचबरोबरीने त्यांनी सरकारकडे हा मुद्दा मांडला की उच्च शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षणाकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावे असं त्यांना वाटत होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी व्यवसाय शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. कारण त्यांना माहीत होते की भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे आणि या खेड्यामध्ये असलेला हा जो आपला बहुजन समाज आहे त्यांना जर आपण कृषी विकासाचे शिक्षण दिले तर त्यांची प्रगती होईल. ग्रामीण भागातील शिक्षणाविषयी त्यांच्या विशिष्ट अशा कल्पना होत्या. ग्रामीण भागातील अभ्यासक्रमात मोडी, बालबोध, वाचन, हिशेब, वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान असावे असे त्यांना वाटत असल्याचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येते. सार्वजनिक सत्य धर्म या माध्यमातून त्यांनी आपले जे विचार मांडलेले आहेत ते विचार आज जरी आपल्याला समाजाला पोषक असे वाटत असले तरी त्या काळामध्ये निश्चितपणे ते क्रांतिकारी होते. या त्यांच्या सत्यशोधक समाजाला फार मोठा बुद्धिमत्तांचा पाठिंबा होता असं नव्हे तर सामान्य शेतकरी, कष्टकरी जनता यांनी सुद्धा त्याला अतिशय महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या प्रसाराची साधने कोणती होती तर सभा, बैठक व धान्य मळणीचे ठिकाण. मग काय करायचे तर एक घोंगडी आणि धोतर हा सत्यशोधक कार्यकर्त्याचा वेश होता. हे प्रचारक आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा, कमी खर्चातील लग्ने, धर्मविधीतून शेतकऱ्याची सुटका, शिक्षणाचे महत्त्व सांगत असत. विशेष म्हणजे हे करत असताना याचा आपल्याला काय फायदा होईल, आपलं जीवन कसं होईल यावर सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करीत असत. सत्यशोधक समाजाच्या चळवळीत ज्यांनी महत्त्वाचे काम केलेले आहेत त्यामध्ये कृष्णराव भालेकर, विश्रामरामजी घोले, संतूजी रामचंद्र लाड, नारायण मेघाजी लोखंडे, पंडित नामदेव कुंभार, त्यानंतर रामय्या अय्यावारू यांचा आपल्याला विशेष करून उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. सत्यशोधक समाज याने भारतीय संस्कृतीला, महाराष्ट्राला काय दिले याचा विचार करताना ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे लोण पोचवण्यासाठी त्यांनी मदत केली. बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड झालेली निर्माण होते. धर्माच्या नावाखाली जो वर्ग सामान्य लोकांचे शोषण करत होता त्यांच्या समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे काम सत्यशोधक समाजाने केलेले आम्हाला दिसून येते. कमी खर्चात सामाजिक विधी पार पाडणे, लग्न करणे आणि त्याशिवाय सामाजिक समतेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. सत्यशोधक समाजाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविली गेली. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळे
प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी मिळालेली आम्हाला दिसून येते. जातीभेद, वर्णव्यवस्था, सावकारशाही, पुरोहितशाही, मूर्तीपूजेला या सत्यशोधक चळवळीने मोठा धक्का दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून धनंजय कीर हे महात्मा फुले यांचे चरित्रलेखक म्हणतात, आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला व सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केलेली आम्हाला दिसून येते. सत्यशोधक समाजाचा आवाज हा हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची मोठी किंकाळी होती. या त्यांच्या विधानावरून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कामगिरीची आपल्याला माहिती मिळते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक विकासामध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य राहील हे सांगून मी आपली रजा घेते. धन्यवाद.